5 वर्षांचं काम तुम्ही एक 27 महिन्याच्या आसपासच्या काळात काहीतरी केलं. हे खरं आहे का? आणि मग झालं असेल ते शक्य कसं झालं तुम्हाला? मला जवळपास 84 कोटी रुपया 29 महिन्यात 84 कोटी रुपये निधी दिला आणि त्या भागात मी विकास केला. त्या गरीब माझ्या मतदाराला त्रास होऊ नये म्हणून मी स्वतःचे पैसे दिले आणि तो रस्ता केला. आणि भविष्यात आम्ही निवडून आल्यानंतर पहिलं ते अजितदादांना सांगून ते काम मार्गी लावणार आहे. विरोधकांचं काहीच वाटत नाही तुम्हाला आव्हान? विरोधकांचं काहीच वाटत नाही. राज्यात 9 वर्षांपासून जे आहे महानगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता निवडणूक आयोगानं जशा या निवडणुका पुन्हा होणार असल्याचं जाहीर केलं, त्याच्यानंतर राज्यभरात असो किंवा पुण्यात लगीनघाई जी आहे पूर्ण याची निवडणुकांची ती सुरू झाली आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षाचे अनेक उमेदवार जे आहेत आपला प्रचार करताना दिसत आहेत, लोकांपर्यंत पोहोचतायत. आपल्यासोबत आज आहेत श्री फारुख इनामदार सर, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातर्फे अजित पवारांच्या प्रभाग क्रमांक 41 उंडरी आणि मोहम्मदवाडी येथून ते या प्रभागातून इच्छुक आहेत. ते आपल्यासोबत आजच्या चर्चासत्रात उपस्थित आहेत. सर नमस्कार. लेट्सअपच्या या आजच्या भागात तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला की आता एक निवडणुका लागल्या आहेत, उमेदवारी कुठेतरी 1-2 दिवसात एबी फॉर्म येतील, तुम्ही एक इच्छुक उमेदवार आहात, लोकांमध्ये तर चर्चा आहे की ते तुमच्या प्रभागात जे उमेदवार म्हणून फारुख इनामदार यांचंच नाव पुढे येतं असं लोकांमध्ये चर्चा आहे. जर एबी फॉर्म आला, उमेदवारी मिळाली, तर तुम्हाला ही जी निवडणूक आहे ती कशी वाटते? सोपी वाटते, अवघड वाटते? काय नेमकं आव्हान असतील? हे पहा, प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडरी हा प्रभाग हडपसरचा काही भाग आहे. त्याच्यात हडपसरचा सर्वे नंबर 75, 74, 73, 45, 302, 68, 69, 71, 72, त्याचबरोबर काळेपडळचा सर्वे नंबर 49, 50, 53 असा हा हडपसरचा भाग आहे, जो कॉर्पोरेशनमध्ये 1997 साली आलेला आहे. त्याचबरोबर मोहम्मदवाडी संपूर्ण गाव, तोही भाग 1997 साली मनपात समाविष्ट झाला. यानंतर उंडरी, पिसोळी, वडाचीवाडी, होडकवाडी, आवताडवाडी, हंडेवाडी ही गावं नव्याने समाविष्ट झालेली पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक होत आहे. आणि हा परिसर जवळपास गेल्या 5 वर्षापासून मनपामध्ये समाविष्ट झालेली गावं आहेत ही. ह्या गावात मनपाचं अजिबात काही काम झालेलं नाही, विकास काम नाही आहे, पाण्याची समस्या आहे, रोडची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे. फार मोठं आव्हान आहे हे. परंतु आदरणीय अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत, आमचे नेते आहेत, त्याचबरोबर ह्या भागाचे आमदार, हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे पाटील आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना आम्हाला यापूर्वी आमदार चेतन तुपे यांनी गेल्या 6 वर्षापासून भरपूर फंड उपलब्ध करून दिला आणि आम्ही हडपसरचा भाग आणि मोहम्मदवाडी भागात भरपूर विकास कामे केलेली आहेत. आणि आमचा नगरसेवक नसतानाही ह्या परिसरावर फार मोठं प्रभुत्व आहे. आणि मला काम करताना मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज, दलित समाज, मराठा समाज सर्व समाज मतदान करीत आहे. फक्त मुस्लिमच मला मतदान याच करतात असं प्रश्नावर नाही. मला यायचं होतं तुमच्याकडे, याच प्रश्नावर की हा जो विश्वास आहे तुमचा की मला सर्वांचं मतदान मिळेल, सर्व समाजातलं मिळेल किंवा वार्डामध्ये लोक सर्वाधिक संख्येनं मलाच मतदान करतील, हा या विश्वासाचं मागचं कारण काय आहे? गेली 40 वर्ष मी समाजकारण करीत आहे. जवळपास मी 1979 सालापासून समाज सेवा करीत आहे. ही समाज सेवा करीत असताना त्यावेळेचे आमचे नेते होते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ. यांच्या लोकसभा विधानसभेत आम्ही काम करत होतो. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळांनी आम्हाला कामाची शिकवण दिलेली आहे. त्याचबरोबर ह्या भागाचे आमदार होते. त्या काळात विठ्ठल तुपे पाटील आमदार होते. त्यांची कामाची पद्धत आम्ही पाहिलेली आहे. त्यांनी ज्या पद्धतीने काम केले, ह्या शिकवणीतून आम्ही काम करीत आलेलो असताना ह्या भागाचा आम्ही विकास कामात
त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करीत आहोत. 2.5 वर्षांचा तुमचा एक कार्यकाळ होता, ज्यात तुम्ही 2014 साली जे आहेत जानेवारीच्या पोटनिवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आला होतात. असं म्हटलं जातं तेव्हा, की अजून जी लोकांमध्ये चर्चा आहे, की 5 वर्षांचं काम तुम्ही एक 27 महिन्यांच्या आसपासच्या काळात काहीतरी केलं. हे खरं आहे का? आणि मग झालं असेल ते शक्य कसं झालं तुम्हाला? तर ज्यावेळेस 2014 साली हं. 15 जानेवारी 14 साली या जुना प्रभाग क्रमांक 45 मोहम्मदवाडी बरं. या प्रभागात हं. पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत मला राष्ट्रवादी पक्षाचे आदरणीय अजितदादा यांनी तिकीट दिलं, उमेदवारी दिली आणि मी उभा राहिलो. त्यावेळेस अजितदादांची एक सभा झाली होती काळेपडळ येथे. त्या सभेत अजितदादांनी नागरिकांना आव्हान केलं होतं, की ह्या भागाचा रखडलेला विकास करण्यासाठी 5 वर्षाचा निधी मी 2.5 वर्षात फारुख इनामदारांना देईल आणि ह्या भागाचा विकास पाळला का शब्द अजित पवारांनी? झालं तो तसं? शब्द अजितदादांनी पाळला आणि मला जवळपास 84 कोटी रुपया 29 महिन्यात 84 कोटी रुपये निधी दिला आणि त्या भागात मी विकास केला. त्या विकासाचा दबदबा आणि लोकांमध्ये चर्चा आजही आहे. आता मला एक सांगा, की समजा आता जो भाग आहे तुमचा मोहम्मदवाडी उंटरी, याच्यात जमिनींचं एक आरक्षित जमिनी आरक्षित असतात. तुमच्या काळात त्या जमिनीचं काही अम्युनिटी स्पेस वगैरे आरक्षित होत्या का? किंवा गेल्या 15 वर्षांमध्ये त्याची नेमकी स्थिती काय आहे? लोकांना आज जागा नाहीयेत. त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? हे पहा, हडपसर आणि मोहम्मदवाडी हा प्रभाग मोठमोठ्या गृहरचना उभे राहिलेल्या आहेत, सोसायट्या उभ्या राहिलेल्या आहेत. त्या सोसायटीने बांधकाम करताना जी अम्युनिटी स्पेस आहे 10% 15% ती मनपाला हँडओव्हर केलेली आहे आणि त्या अम्युनिटी स्पेस तशाच पडून होत्या. मी निवडून आल्यानंतर मी गार्डनसाठी आरक्षित केली काळेपडळ सर्वे नंबर 49 येथे. हं. त्यानंतर सर्वे नंबर 73 येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यासाठी आरक्षित केली. त्याचबरोबर जलतरण तलाव सर्वे नंबर 73 मध्ये जलतरण तलावासाठी आरक्षित केली. अशा पद्धतीने विविध बऱ्याच आणि 7 मार्केटसाठी छोट्या मंडईसाठी आरक्षित केल्या. जी सर्व नंबर 45 मध्ये भाजी मंडई झाली त्याच्यासाठी ती आरक्षित केली. क्लाउड 9ला एक आरक्षित केली, तिथं अजून भाजी मंडई झाली नाही. मोहम्मदवाडी गावात सर्व नंबर 95 मध्ये सर्व नंबर 3 हं. मोहम्मदवाडी इथे आरक्षित केली. तिथे अजून मार्ग झाली नाही, परंतु आरक्षित करून ठेवलेली आहे. 2.5 वर्षानंतर मी केलेल्या कामानंतर एकही असं भरीव काम झालेलं नाही. मग हे लोकप्रतिनिधी जे आहेत, जे सध्या तिथं आहेत निवडून, त्यांच्याशी तुम्ही पाठपुरावा केला किंवा मग त्यांच्याशी या संदर्भातलं काही तुमची चर्चा वगैरे? कारण याच्यात एक प्रश्न असा येतो, हडपसरमध्ये जे राहणारे लोक आहेत, गृहनिर्माण सोसायट्या आहेत, या लोकांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे त्यांना हाय मेंटेनन्स द्यावा लागतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अजित पवारांनी तुम्हाला 2.5 वर्षांमध्ये जवळपास 29 महिन्यांमध्ये 84 कोटी रुपयांचा निधी दिला. हा निधी तुम्ही लोककल्याण कार्यासाठी कसा वापरला? काय नेमकं या विकास निधीतून तुम्ही कामं जी आहेत ती तिथल्या स्थानिक लोकांना फायदा होईल अशी केलेली आहेत? ज्यावेळेस अजितदादांनी निधी प्रोव्हाइड केला त्यावेळेस आम्ही 5 DP रोड विकसित केले, ज्यांनी वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मदत झाली. हं. एक रेल्वे गेट ते रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, एक रामटेकडी रेल्वे गेट ते हं. ससाने न्यू इंग्लिश स्कूल, बरं. असे 2 DP रोड तयार केले. त्याचबरोबर काळेपडळ रेल्वे गेट ते श्रीराम चौक हं. जोडणारा एक DP रोड केला. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा आणि गहन प्रश्न, मोहम्मदवाडी रोडपासून हांडेवाडी रोडला जाणारा एक DP रोड तयार केला. बऱ्याच नागरिकांनी त्याला अडथळा निर्माण केला, परंतु आम्ही त्याला 2 ठिकाणी वळणे देऊन शेवटी आम्ही मोहम्मदवाडी रोडला जोडला. असा तो एक DP रोड केला. त्याचबरोबर मोहम्मदवाडी रोड ते हेवन पार्क जोडणारा, वानवडी जोडणारा पालखी मार्गाचा रस्ता केला. बरं. त्याचबरोबर आणखी हं. दोराबजी मॉल समोरचा दोराबजी मॉल ते रेजा चौक जोडणारा एक DP रोड केला. हा, तर हे हडपसर भागातली कनेक्टिव्हिटीचा एक मोठा इश्यू होता तो.
तो जवळपास मला वाटतं की त्या काळात 2014 नंतर मला वाटतं की 2017 पर्यंत तो बहुतेक कामं जी झाली आहेत ती हं. तुमच्याच काळातली आहेत, तुम्ही आणलेली आहेत ती? हो, बहुतेक मीच आणलेली आहे. सर्वच्या सर्व कामं डी-पी रोड. ह्यांना डी-पी रोड कुठे-कुठे आहे ह्यांना कधीच माहीत नव्हतं. डी-पी रोडवर अभ्यास नव्हता, काहीच हं. नव्हता. मी डी-पी रोडवर अभ्यास करून डी-पी रोड तयार केले आणि आणखी 22 राहिलेले जवळपास या परिसरात मोहम्मदवाडी आणि हडपसर परिसरात जुना प्रभाग क्रमांक 45 मध्ये 22 डी-पी रोड आहे. त्यापैकी 7 डी-पी रोड मी विकसित केले आणि आत्ताचे अजून सर्व डी-पी रोड तसेच आहेत. तुमच्या रोडच्या याच्यात मला अजून एक गोष्ट आठवली ती लोकांची आम्ही जेव्हा मतं घेतले त्यावेळेस, की तुम्ही स्वखर्चानं सुद्धा काही जागांचं काही केलंय रस्ते? नाही, रेल्वे गेट पासून हं, जो जाणारा भुयारी मार्गाला न्यू इंग्लिश स्कूलला जाणारा हं, रस्ता आहे, त्याच्यात एक गरीब माणूस होता ज्याची हं. लाकडाची वखार होती भोंग म्हणून. हं. तो रस्त्यातच होता आणि कॉर्पोरेशन त्याला जबरदस्ती हटवत होते. बरं. दम द्यायचे आणि तो उठायचा, माझं जागेवर घेतलं की राखेलचा डबा अंगावर घ्यायचा. हं, अशा पद्धतीनं जो जो भोंग होते त्यांची मी समजूत काढली. ते म्हणले, "आम्हाला पैसे द्या, आम्ही जातो." हं. मी त्यांना 25 लाख रुपये दिली, डॉक्युमेंट केले आणि रस्ता खुला केला. अशा पद्धतीचं माझं काम आहे. त्याच्यामुळं असं आज हं. रेल्वे गेट ते भुयारी मार्गापर्यंत जाणारा रस्ता चालू झाला, नाहीतर आजपर्यंत कधीच चालू झाला नसता. लोकं तर म्हणतात, की राजकारणात समजा आपल्याला पैसा येतो. तुम्ही तर स्वतःच्या घरातूनच पैसे टाकतात. घरातून विरोध होत नाही कधी कुटुंबातून नाही वगैरे? होत. काय समाजावर खर्च केलाच पाहिजे ना. हं. समाजावर पैसा खर्च झालाच पाहिजे. पण असं म्हणतात ना, लोकांचे पैसे लोकांना खर्च करा. घरातले कुठून करणार? पण तो एक गहन प्रश्न होता. हं, तो भोंग माझा मतदारही होता. हं, दुसरी गोष्ट त्याची जागा गेली आणि त्याच्यावर ही जर वेळ आणली असती दाबदपट करून, हं. तर त्याचं पाप माझ्यावरच आलं असतं बरोबर आहे. आणि त्या गरीब माझ्या मतदाराला त्रास होऊ नये म्हणून मी स्वतःचे पैसे दिले आणि तो रस्ता केला. आता प्रभाग क्रमांक 41 जो तुमचा मोहम्मदवाडी उंडरी आहे. इथल्या एक लोकांच्या ज्या समस्या आहेत, त्या अशा आहेत की त्यांना हाय मेंटेनन्स नावाचा एक प्रकार आहे. त्याला सामोरे जावं लागतं. काटकसर करून बिचारे ते भरतात. मात्र त्या प्रमाणात मागच्या काही वर्षांमध्ये विकास कामं झालेली नाही आहेत. त्यांना सोयी-सुविधा मिळत नाही आहेत. आज त्यांचे काही प्रश्न तुम्ही समजून घेतले आहेत का? आणि जर घेतले असतील तर ते काय आहेत? आणि त्याच्यावर तुमच्या जवळ तुम्ही निवडून आलात तर काय उपाययोजना आहेत? त्या प्रेक्षकांना सांगा जरा. हे पहा, प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडरी या परिसरात फार मोठ्या गृहरचना आहेत, सोसायट्या आहेत, नागरिक राहतातही. परंतु त्यांना हाय मेंटेनन्स भरावा लागतो. ह्याचं कारण गेल्या कॉर्पोरेशन आल्यापासून आत्तापर्यंत विकासच झालेला नाहीये. विकास करणे म्हणजे ह्या भागात असणारं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, जी लाईटची सुविधा, रोडची सुविधा, ड्रेनेजची सुविधा, पाण्याची सुविधा, ज्या जीवनावश्यक वस्तू आहे, ह्याच अजून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं नाहीये. उंडरी असेल, मोहम्मदवाडी असेल, पिसोळी असेल, वडाची वाडी असेल, होरकळवाडी असेल, हंडेवाडी असेल, अवताडवाडी असेल आणि हडपसरचा काही भाग काळेपडळ धरून या परिसरात बेसिक सुविधाच नाहीये. वाहतुकीची बोंबाबोंब आहे. वाहतूक रोज ट्रॅफिक जाम होतं. गृहरचना झाल्यात, पब्लिक राहायला आलेत, नागरिक वाढलेत, लोकसंख्या वाढली. पण त्या प्रमाणात जे वाहतूक व्यवस्था पाहिजे, रस्ते पाहिजे, पाणी पाहिजे, ते नाहीये. पाण्यामुळं हाय मेंटेनन्स द्यावा लागतो. पाणी प्रत्येक सोसायटीला जवळपास 50-60, 50-60 टँकर विकत घ्यावे लागतात. लहान सोसायटी असली तरी एक 20 फ्लॅटची सोसायटी असली तरी रोजचे 10 टँकर लागतात. ₹1000 टँकर म्हणल्यावर 10,000 ते झाले. हं. रोजचे 10,000 म्हटले तर महिन्याचे किती झाले? 3 लाख झाले. 3 लाख रुपये झाले. 20 फ्लॅट धारकांना 3 लाख भरायला लावले तर किती मेंटेनन्स पडतो त्यांना? 15,000 रुपये. 15-15 भाड्याने राहिल्यासारखं आहे. याचं कारण पाणी नाही आणि मोठ्या सोसायट्यात सुद्धा कमीत कमी ₹5,000 मेंटेनन्स आहे. 5,000 मेंटेनन्स म्हणजे भाड्याने राहिल्यासारखं आहे. असा विकास न झाल्यामुळे मेन पाण्याच्या सुविधा. मी नगरसेवक असताना समान नागरी पुरवठा योजनेअंतर्गत
अजितदादाच्या हस्ते या परिसरात 7 मोठ्या 45 लाख लिटरच्या 1,45,000, 1.5 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख अशा क्षमतेच्या टाक्या मंजूर करून आणल्या. दादाच्या हस्ते भूमिपूजन केल्या. पण अजून त्या सगळ्या पूर्णत्वास आल्या नाही. ज्या पूर्णत्वास आल्या त्याच्यात अजून पाणी चालू झालं नाही. त्याचं कारण असं आहे की जे लष्करवरून पाणी येतं रामटेकडी टाकीत आणि रामटेकडी टाकीतून या टाक्यांना डिस्ट्रीब्यूट होतं. परंतु रामटेकडी टाकीची कॅपॅसिटी त्यावेळेस मी एक ॲडिशनल टाकीची मागणी केली, ती पूर्ण झाली. पण रामटेकडी टाकीला जे येणारं पाणी आहे लष्कर पाणी पुरवठ्यातून, त्याला जी मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकायचे ते काम अजून झालेलं नाही. ह्या जरी टाक्या चालू झाल्या तरी ती पाणी लष्कर पाणी पुरवठ्यातून रामटेकडी टाकीला येणारं पाणीच व्यवस्थाच नाहीये. हम्म. तर पाणी कसं येणार? पाणीच नाहीये. अजून त्याला जरी 4 टाक्या म्हणजे तयार झाल्या, उपाय काय आहेत या गोष्टीसाठी? उपाय काय? या 4 टाक्या झाल्या तरी रामटेकडी टाकीत पाणीच नाहीये, तर त्या टाक्या भरणार कशा आणि लोकांना मिळणार कसं? त्याच्यामुळे याला उपाययोजना आहे. प्रथमतः लष्कर पाणी पुरवठ्यातून रामटेकडी टाकीला मोठ्या व्यासाची पाईपलाईन आणली पाहिजे आणि त्याच्यावर मोठे पंप बसून ते पंपिंग झालं पाहिजे. तरच हा प्रश्न सुटणार आहे आणि भविष्यात आम्ही निवडून आल्यानंतर पहिलं ते अजितदादांना सांगून ते काम मार्गी लावणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे अजितदादा या कामात किती अग्रेसर आणि किती हे आहेत. पाण्याच्या प्रश्नासाठी ते निधी देणार आम्हाला आणि आम्ही काम मार्गी लावणार आणि आमचे आमदारही आहेत मी पाठपुराव्याला. त्याच प्रश्नावर येतो आता तुम्हाला की हा. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री, चेतन तुपे हे तुमच्या प्रभागाचे आमदार आहेत. हा. यांचं नेतृत्व किंवा यांच्या काळात म्हणजे तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की मी नगरसेवक असताना 84 कोटींचा दिला हा. आणि मी नगरसेवक नव्हतो तरी त्यांनी मला जे विकास कामं लागत होते ते विकास कामं तुम्ही त्यांच्या निधीतून करू शकलात. काय तुमचा एक संबंध आहेत, काय आठवणी आहेत, काय जिव्हाळा आहे त्यांच्यासोबत? नाही, मी राष्ट्रवादी पक्षाचा शहराचा उपाध्यक्ष होतो आणि आता महाराष्ट्र प्रदेशवर प्रतिनिधी म्हणून माझी नियुक्ती झाली. असं माझं म्हणजे प्रमोशन झालं. त्याचबरोबर काम करताना आदरणीय आमदार, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा हे ज्या वेळेस आम्ही पत्र देतो की दादा आमच्या भागात हे काम बाकी आहे, हा रस्ता बाकी आहे, हा ड्रेनचं काम बाकी आहे, पाण्याची पाईपलाईन बाकी आहे, आणि पत्र दिल्यानंतर अजितदादा आमदार चेतन तुपेंना सांगतात का आयुक्ताबरोबर मिटिंग लावा आणि प्रत्येक वेळेस दर 4 महिन्यांनी मिटिंग लावून आदरणीय चेतन पाटील आयुक्ताबरोबर मिटिंग लावून हे काम मार्गी लावतात आणि अशा पद्धतीने आमचं काम मार्गी झालं. त्याचबरोबर आमदार स्वतः त्यांच्या आमदार फंडातून प्रत्येक वर्षी आम्हाला 5-6 कोटी रुपये देऊन काही अर्जन्सीची कामं आहेत ती करून देतात. अशा पद्धतीने आम्ही काम चालू ठेवून प्रभागात आमचं काम चालू आहे आणि कामाचा दबदबा आहे आमच्या आमदार तुपे साहेबांमुळे. आता हे तुमचं एक पक्षातलं झालं, प्रभागाचं काम केलं आपण, पुन्हा येऊ आता निवडणुकांचे वारे वाहत आहेत. तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस नगरसेवक झाला होता त्यावेळेसची तुम्हाला आव्हानं काय होती आणि आता तुम्हाला काही आव्हानं वाटतात का त्या तुलनेनं? तपा मी ज्यावेळेस पोटनिवडणूक निवडून आलो त्यावेळेस फार मोठं आव्हान होतं, जे रेल्वे अंडरपासचं, ससाने नगर सय्यदनगर रेल्वे अंडरपासचं मी माझ्या कार्यकाळात मंजुरी करून आणला आणि त्याचं भूमिपूजन आदरणीय अजितदादांच्या हस्ते केलं. अशा पद्धतीने ते आव्हान मी घेतलंही आणि ते मार्गी लावलं होतं. परंतु काही त्याच्यानंतर राज्यात भाजपची सत्ता आली, त्यांच्यामुळं थोडंसं काम त्याच्यावर दुर्लक्ष झालं आणि काम थांबलं. ते अजून पेंडिंग आहे. निवडणुकीनंतर पहिलं आव्हान तेच आहे. आम्ही ते परत मार्गी लावून अंडरपास करणार आहोत आणि ह्या प्रभागात मोहम्मदवाडी असेल, उंडरी असेल, पिसोळी असेल, वडाचीवाडी असेल, होरकळवाडी असेल, अवताडवाडी असेल, हांडेवाडी असेल, या परिसरात जो आता ग्रामीण भाग दिसतोय तो पुणे शहरात येऊन सुद्धा ग्रामीण भाग दिसतो, तो पुण्या कोथरूड, बानेर, बालेवाडी, औंध सारखा तो प्रभाग करणार आहेत, इतकं विकास करणार आहेत, हे आमचं आव्हान आहे. हा तुम्ही नागरिकांना शब्द देताय असं समजायचं? हो, शब्द देतो. बर.
आता तुम्ही हे पुढं काय कराल ते सांगितलं, पण जर तुम्ही आतापर्यंत जे कामं केले त्या कामातला तुम्हाला सर्वाधिक आनंद देणारा किंवा आठवणारं किंवा एक स्वतःवर अभिमान बाळगावा असं काम तुम्ही केलेलं कोणतं वाटतं? ह्या प्रभागातले डीपी रोड सर्वात महत्वाचा म्हणजे काळेपडळ रेल्वे गेट पासून येणारा श्रीराम चौकात येणारा डीपी रोड, श्रीराम चौक पासून हंडेवाडी रोड ते मोहम्मदवाडी रोड जोडणारा तो पालखी डीपी मार्गाचा भाग रोड आहे तो? आणि तोच डीपी रोड पुरं एक अर्धा किलोमीटर पालघी मार्गाला जोडला जातो. अच्छा. अशी मोठी कनेक्टिव्हिटी मी केली होती. आज त्या तुलनेला आपण पाहतो की लोकसंख्या वाढली आहे तरी काही प्रमाणात तो भाग जो आहे वाहतूक थांबत नाही, चालू राहते. तर 2000 आता येणाऱ्या निवडणुकीत 25 मध्ये जर तुम्ही पुन्हा निवडून आलात तर तुमचं अपूर्ण काम किंवा मग आज ज्या तक्रारीतून पहिलं काम हाती कोणतं घ्या? या परिसरातली पाण्याची समस्या आणि दुसरं काम वाहतुकीची समस्या, या दोन्ही कामं तुलनेने सारखीच आहे. वाहतूक समस्या हं. आणि पाण्याची समस्या, या दोन समस्या दूर करणार आहेत. सर्व डीपी रोड विकसित करणार आणि पाण्याची समस्या पहिली मोठ्या व्यासाची पाण्याची लाईन लष्कर पाणी पुरवठ्यातून रामटेकडी टाकीला आणणार आणि त्याच्यातून वितरण करणार. मोहम्मदवाडी असेल, हं. उंडरी, पिसोळी, वडाची वाडी, हं. होळकरवाडी, अवताडवाडी आणि हंडेवाडी या परिसरासाठी आता नवीन कॅनल भुयारी मार्गाने जात आहे फुरसुंगीला. बरं. खडकवासला ते तो पिसोळी, होळकरवाडी, वडाची वाडी या परिसरातून जात आहे. तो जो कॅनल भुयारी जाणार आहे हं. त्याच्या शेजारी सरकारी जमीन आहे 50-60 एकर. बरं. तर त्या भुयारी कॅनल मधलं पाणी उचलून त्या 50-60 एकरावर पंपिंग स्टेशन टाकणार, जलशुद्धीकरण प्रकल्प राबवणार आणि ह्या वाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवणार. या उपक्रमानंतर हा पाणी प्रश्न जो आहे तो कायमचा कायमचा सुटणार. कारण कॅनलच जातोय तिथून हं. आणि कॅनल मधून पाणी उचलायचं आणि त्या 50 एकरात बरं. जलशुद्धीकरण प्रकल्प राबवायचा आणि ते गरजेचं आहे. नागरिक डेव्हलपमेंट चार्ज भरतायत, मेंटेनन्स भरतायत, टॅक्स भरतायत, सगळे दिवाबत्ती कर भरतायत आणि सुविधा नाहीत, अशी परिस्थिती आहे. याच्याकरता माझ्यासारखं अजितदादाच्या आणि आमदार तुपे पाटलांच्या नेतृत्व असल्यावर नक्कीच मी हा प्रश्न सोडवणार. आता अजित पवार तर राज्याचे अर्थमंत्रीच आहेत आणि त्यातल्या तुम्हाला तुमच्या सभेत दिलेला त्यांचा शब्द आहे म्हटल्यावर तुम्ही हाती घेतलेलं काम तुम्ही पहिल्या याच्यातच या शुभेच्छाही तुम्हाला. पण एक काय असतं ना की राजकारणात आल्यानंतर जी व्यक्ती आहे ते राजकारण करत असताना लोकसेवा आपण करतो, पण कधी कधी काय असतं की लोक तुम्हाला त्याच्याबद्दल एक प्रतिक्रिया देतात त्यांची. त्या जनतेनं तुम्हाला दिलेला, लोकांनी तुम्हाला दिलेली एखादी प्रतिक्रिया कोणती आहे जी तुमच्या कायम लक्षात राहील? की एखादं तुम्ही काम केलं आणि त्याच्यावर काही लोकांनी तुम्हाला एक प्रतिक्रिया दिली, तर कधी कधी माणसाला ऊर भरून येतो ना आपला तसं. ह्या परिसरातले डीपी रोड असतील, हं. त्याचबरोबर ज्या अम्युनिटी स्पेसवर टाकलेले रिझर्वेशन, जलतरण तलाव असेल, ज्येष्ठ नागरिक विरोडा केंद्र असेल, भाजी मार्केट असेल, डीपी रोड असतील, ह्या सगळ्या जे मी 29 महिन्यात केलेले सर्व विकास कामाबाबत नागरिक खुश आहे, त्याचीच चर्चा जास्त आहे. त्याचंच मला समाधान आहे. प्रत्येक कोणत्याही नागरिकाला विचारा की 29 महिन्यात केलेले फारुख इनामदार यांनी कामाचा ते गौरव करतात की नाही. सहज तुम्ही त्या परिसरात जा. सगळ्या परिसरात म्हणजे प्रभाग क्रमांक 41 मध्ये माझ्या कामाची 29 महिन्याची चर्चा आहे. हा माझ्यासाठी फार आनंदाचा शब्द आहे आणि क्षण आहे. फारुख सर, तुमचा प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंटरी, एक गंभीर समस्या म्हणजे वाढती गुन्हेगारी. इथल्या भरपूर लोकांच्या या समस्या आहेत की इथं लोकांच्या जागा बळकावणे, त्यांचा ताबा घेणे, अशा प्रकारे दहशत माजवण्याची कामं होतात. ही गरीब जनता ज्यांच्या जागा बळकावल्या जातात, ही लोक या समस्या तुमच्यापर्यंत घेऊन आलेत का? आले असतील तर तुम्ही याच्यावर काय मार्ग काढला, त्यांना काय मदत केली, त्यांच्या जागा पुन्हा त्यांना मिळाल्या याची खात्री केली आहे का? होय, ह्या भागात लँड माफिया गुन्हेगार गोरगरिबाचे गुंठा, 2 गुंठे, 5 गुंठे, अर्धा एकर असे जागा ताब्यात घेण्याची कामं करीत होते. यासाठी मी या नागरिकांबरोबर लढलो, गुन्हेगारांविरुद्ध लढलो
आणि त्या लोकांच्या जागा त्यांना दिल्या. त्या नागरिकांना मी सल्ला दिला, पोलीस स्टेशनला जा, तुम्ही तक्रार दाखल करा. पोलिसांनी तक्रार दाखल केली आणि बरं. गुन्हे दाखल केले आणि आज त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे पोलिसांनी. अशा पद्धतीने त्या नागरिकांना न्याय मिळाला बरं. आणि मी कायम न्यायाच्या बाजूने लढत असतो. ज्याच्यावर अन्याय होतो गोरगरिबावर, कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, त्या नागरिकांना मी अन्यायाविरुद्ध लढून न्याय द्यायचं काम करीत आलेलो आहे आणि करीत राहील. आता जसं हे वाढत्या गुन्हेगारीचा एक मुद्दा होता जो आतापर्यंत आहे, मागचे 15 वर्ष झाले. या 15 वर्षांमध्ये आपण जे पाहिलं लोकांच्या समस्या आहेत की तिथं ज्या आपल्या एम्युनिटी स्पेसेस आहेत, त्याचबरोबर लोक जे मेंटेनन्स भरतात त्याच्याबद्दल त्यांना सोयी सुविधा नाही आहेत. 15 वर्षाचा हा जो एक पोकळी तयार झाली, गॅप तयार झाला, तुमचं काय मत आहे याच्यावर की जे आता सत्तेत होते मागं यांनी काही कामं केले किंवा नाही? तुमच्या दृष्टीनं याचं मूल्यमापन तुम्ही कसं करा? हे पहा, ॲम्युनिटी स्पेस जे सोडलेली आहे, ॲम्युनिटी स्पेस डेव्हलप झाल्या नाही. ते पाण्यासाठी किंवा पाण्याच्या टाकीसाठी वापरलेल्या पाहिजे होत्या, रस्त्यासाठी वापरायला पाहिजे होत्या, रस्त्याचं रुंदीकरण केलं पाहिजे होतं, वाहतूक व्यवस्थेला मदत होईल अशा पद्धतीने रस्ते DP रोड विकसित केले पाहिजे होते. ते झालेलेच नाहीये. त्याच्यामुळं ज्या सुविधा पाहिजे नागरिकांना, तर ह्या परिसरात सुविधा न मिळाल्यामुळे पाण्याची समस्या, वाहतुकीची समस्या, त्याचबरोबर ड्रेनेजच्या समस्या, ह्या सगळ्या समस्याचा ताण त्या गृहरचनेवर येऊन त्यांचा मेंटेनन्स वाढला. बरं. त्या मेंटेनन्स वाढल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तर याच्यावर मात करण्यासाठी मी प्रथमतः पाण्याची नाही, याला जबाबदार कोण आहे? हा माझा प्रश्न आहे. याला जबाबदार यापूर्वीचं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असणारे लोकप्रतिनिधींनी प्रशासनासमोर ते मांडलंच नाही आणि मार्गी लावलेलं नाही. त्याच्यामुळे ही प्रश्न गंभीर बनला. बरं. आजच्या या भागात सर्वात शेवटचा प्रश्न मी तुम्हाला तो विचारतो. तो एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे झालं राजकारण किंवा एक राजकीय प्रवास समजा तुमचा, की हे आता निवडणुका वगैरे चालूच आहे. जे सामान्य नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांना राजकारणापलीकडे फारुख इनामदार कोण हा जर प्रश्न पडला नेमका, तर फारुख इनामदार त्यांचं शिक्षण काय, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांची आवड काय आहे, आज लोकांना जाणून घ्यायला आवडेल. कृपा करून ते सांगाल? हे पहा, मी ह्या परिसरातला स्थानिक माणूस आहे. माझं आजोबा, पणजोबा, खापर पंजना ह्या हडपसर गावचेच इनामदार होते आणि मी त्यांचा वारस आहे. तर ह्या परिसरात माझा जन्म इथेच झाला, शिक्षण इथेच झालं. मी जिल्हा परिषद शाळेत सुरुवातीला प्रायमरी शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर 5वी ते 7वी मनपा शाळेत शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर 8वी ते 11वी साधना विद्यालयात शिक्षण घेतलं आणि 11वी ते B.Com पर्यंत अण्णासाहेब मगर कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन मी B.Com झालो. मी ह्या भागातला स्थानिक नागरिक आहे. त्याच्यामुळे आणि राजकारणात कसं आलो तर हे समजून घ्या. पूर्वीच्या आमच्या काळात म्हणजे 74 ते 80च्या काळात त्या भागात विद्यार्थी शिक्षण घेणारे विद्यार्थीच नव्हते. 7वी 8वीला मुलगा गेला की त्यांनी कामाच्या म्हणजे काम करणारा मुलगा झाला की त्याला 7वी 8वीला शेताची कामं, गुरं राखायची कामं अशी कामं दिली जायची आणि तो मुलगा पुढच्या हायस्कूलच्या शिक्षणात प्रायमरी शिक्षण घेऊन तो घरचीच शेती करत होता. त्यामुळे शिकलेली विद्यार्थीच नव्हते. तर त्या काळात इलेक्शन आली की स्लिपा लिहायच्या, पोलिंग एजंट म्हणून बसवायचं. मी 9वी पासून पोलिंग एजंट म्हणून बसतोय. त्यानंतर स्लिपा लिहायच्या आणि स्लिपा वाटायच्या, त्याबरोबर पोस्टर लावायचे. अशी मी कामं केली. मी अण्णासाहेब मगर खासदार होते तेव्हा त्यांना पाहिलं. त्याच्यानंतर बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ होते खासदार, त्यांच्या 3-4 टर्म पाहिल्या. त्याच्यानंतर या भागाचे जुने आमदार होते कॅन्टोन्मेंटचे KT गिरमे, त्यांचं काम पाहिलं. त्याच्यानंतर त्यांना पाहिलं. त्याच्यानंतर
विठ्ठल तुपे 16.5 वर्ष आमदार होते, त्यांचं काम पाहिलं. त्याच्यानंतर आमदार बाळासाहेब शिवरकर माजी राज्यमंत्री, त्यांच्याच 4 टीमचं काम पाहिलं, 4 टर्म हम्म. काम पाहिलं. असा माझा 40 वर्षाचा हा प्रवास आहे. याच्यातून माझी आवड निर्माण झाली. सुरुवातीला स्लिपा लिहायच्या, पोस्टर लावायचे इलेक्शनचे. त्याच्यानंतर पोलिंग एजंट म्हणून बसायचं. त्याच्यानंतर काही काळ पोलिंगच्या बाहेर बसतात, आलेल्या मतदाराला टीका करणे, ते काम केलं. अशा पद्धतीनं काम करीत करीत ह्या राजकारणाची आवड निर्माण झाली आणि त्याच्यातून आम्ही हा प्रवास सुरू झाला. तुमची आता ही दुसरी निवडणूक समजायचं ना पूर्ण जीवनातली? तिसरी. ती एक राहिली ती कोणती होती? 2012ला मी पराभव झाला आणि पोटनिवडणुकीत विजयी झालो. 17ला परत माझ्या प्रभागाचे 4 तुकडे करण्यात आले आणि तिथं 2 प्रभागातून मी निवडणूक लढवली आणि 19,500 मतं मला मिळाली दोन्ही प्रभागात मिळून. एका प्रभाग क्रमांक 26 मध्ये माझं 143 मतांनी पराभव झाला आणि प्रभाग क्रमांक 24 मध्ये 900 मतांनी पराभव झाला. परंतु आज प्रभाग क्रमांक 41 मध्ये जी मला 19,000 मतं मिळाली ती संपूर्णच्या संपूर्ण या प्रभागात उपलब्ध आहे आणि गेल्या 8 वर्षात मी माझा असणारा या पब्लिकशी रिलेशन, ह्या प्रभागात असणारं काम आणि ह्या वाड्या वस्त्या ज्या आहेत, उंडरी असेल, पिसुळे असेल, वडाची वाडी असेल, आवताडवाडी असेल, हंडेवाडी असेल, होरकळवाडी असेल, या परिसरात माझ्याबरोबर शिकणारे विद्यार्थी, येणारे जाणारे नागरिक हे माझ्या परिचयाचे आहेत, जुनेच आहे. त्याच्यामुळं मला हा प्रभाग नवा नाही आहे आणि मी ज्या वेळेस त्यांना भेटायला जातो आत्ता प्रभाग रचनेनंतर, तर माझं स्वागत करतात आणि मला ते त्यांच्यातलाच समजतात, मुस्लिम असूनही, आणि आपुलकीने घरात बोलावतात, चहा देतात, पोहे देतात. अशा पद्धतीने माझं स्वागत चालू आहे. ह्या वाड्यांतून मोहम्मदवाडी असेल, उंडरी असेल, पिसोळी असेल, वडाची वाडी असेल, होरकळवाडी, आवताडी, ह्या सगळ्या वाड्या माझं चांगल्या उत्स्फूर्तपणे स्वागत करतात आणि मला खात्री आहे की मी फार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. तुमचा आत्मविश्वास पाहिल्यावर असं वाटतं की विरोधक नावालाच आहेत का काय तुमच्या मतदारसंघात, असा तुमचा आत्मविश्वास आहे असं जाणून राहिलं? विरोधकांचं काहीच वाटत नाही तुम्हाला? विरोधकांचं काहीच वाटत नाही, शहरींचाही, आणि शहरी उमेदवार तगडे आहेत. त्याच्यामुळं आम्हाला अजिबात हे नाही. आणि माझं ह्या प्रभागावर असणारं कमांड, ह्या भागात असणारं माझं नेतृत्व हे सर्वांना मान्य नेतृत्व आहे. त्याच्यामुळं मला पूर्ण आत्मविश्वास आहे, फार मोठ्या मताधिक्याने मी निवडून येईल. तसेच मोहम्मदवाडी असेल, उंडरी, पिसोळी, ह्या सर्व उंडरी, पिसोळी, वडाची वाडी, होरकळवाडी, हांडेवाडी, आवताडवाडी, हडपसरचा काही भाग आणि काळेपडळ, तरवडी वस्ती असेल, ससाणी वस्ती असेल, या परिसरातले बाहेरगावाहून आलेले सोसायटीत गृहरचनेत राहणाऱ्या बाहेरील नागरिक, कामानिमित्त ह्या माझ्या परिसरात स्थायिक झालेला कामगार वर्ग, फ्लॅट होल्डर, हे सुद्धा मला रिस्पेक्टने बोलावतात, काम करून घेतात. परवाच ECP वास्तूत मीटिंग झाली, नमोविहारमध्ये मीटिंग झाली, Cloud9 परिसरात मीटिंग झाली, त्या सोसायटीतले उंडरी परिसरात मीटिंग झाली. सोसायटीतून सगळ्या सोसायटी असतील या परिसरातल्या, बाहेरून आलेला जो कामगार वर्ग स्थायिक झालेला, तो सुद्धा गाववाल्यासारखाच रिस्पेक्टने मला आदराने काम सांगतात आणि काम करून घेतात. अशा पद्धतीने सोसायटीतील आणि गाववाल्यांशी माझे चांगलेच संबंध आहेत. त्याच्यामुळं मला ठाम विश्वास आहे की हा सगळ्या परिसरातले सर्व लोक मला मतदान करतील आणि मोठ्या फरकाने माझा विजय होईल. एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. तर हे होते फारुख इनामदार सर, जे मोहम्मदवाडी उंडरी या प्रभाग क्रमांक 41 मधून इच्छुक उमेदवार आहेत पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवक निवडणुकीकरता. आज आपण त्यांच्याशी संवाद साधला. या संवादातून त्यांचं एक मनमिळाव व्यक्तिमत्व, एक ग्रामीण जो टच आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाला, त्याचबरोबर एक शिक्षित जे आहेत ते एक उमेदवार म्हणून ते पुढे आलेत. त्याचबरोबर सर्वात विशेष बाब म्हणजे ते मुस्लिम समुदायातून जर येत असले तरी सर्व समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात. सर्व समाजातील घटक जे आहेत ते त्यांचं काम पाहून त्यांच्या मागं उभं असल्याचं सध्या मतदारसंघात त्यांचं चित्र दिसतंय. आपल्याला त्यांच्या बोलण्यातून जे काही जाणवलं ते आपण या
पूर्ण संपूर्ण विश्लेषणात सांगितलं. तुम्हाला या पूर्ण संपूर्ण जे चर्चासत्रात तुम्ही जे काय ऐकलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच चर्चासत्रांसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.